काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आपल्यासोबत आहेत। आज या ठिकाणी इफ्तार पार्टी आहे ती पार पडली, सर्वच या ठिकाणी उपस्थित होते। आज सर्वधर्मीय इफ्तार पार्टी आहे ती या ठिकाणी पार पडली। दरवर्षी हा सण असतो, तुमच्या वडिलांपासून हा जो इफ्तार पार्टीचा कार्यक्रम आहे तो राबवण्यात आला, कसं बघता? ते खरं तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वर्षी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे आहे ते दावत ए इफ्तार त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि ज्याच्या माध्यमातून सर्व धर्मीय तुम्ही जर बघता तर तिकडे त्याचपासून इकडे बघाल तर तुम्हाला सर्व धर्मीय भेटतील। आणि खरं माहे रमजान जो आहे हा खरं पाकचा महिना आहे। या वेळामध्ये इफ्तारच्या माध्यमातून सगळे लोक एकत्र येतात। त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जे आहे ते एकमेकाबरोबर बसतात, एकमेकांना प्रेम वाटण्याचं काम करतात। आपल्या देशाची संस्कृतीच मुळात ही आहे की आपली एकता, बंधुता आणि आपल्यामध्ये असलेलं प्रेम, सद्भावना हेच महत्त्वाच्या गोष्टी आहेत। आज जगामध्ये आपण बघतोय की युद्ध सदृश परिस्थिती चालू आहे। अशा वेळेला आपल्या सगळ्यांना या जगामध्ये, देशामध्ये आणि मुंबईमध्ये शांतता राहावी, आपल्याकडे सगळ्यांची इच्छा आहे की त्या ठिकाणी जे आहे ते अमन राहावा, प्रेमाचं वातावरण राहावं, एकोप्याचं वातावरण राहावं, हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे। म्हणून आज या माध्यमातून जर तुम्ही सांगितलं की आज वडिलांपासून आतापर्यंत जे आहे ते सातत्याने जे आहे तो हा कार्यक्रम होतो आणि याच्या माध्यमातून विविध जाती धर्माची लोक या ठिकाणी येतात आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही एकतेचा संदेश देऊ इच्छितो, शांततेचा आणि प्रेमाचा संदेश जगाला देऊ इच्छितो। बुद्धी ही देशाच्या विघातकासाठी आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। एकंदरच पाहता जे काही सिलेंडरचा आणि एलपीजीचा प्रश्न उद्भवलेला आहे त्यावरून काँग्रेस हा प्रश्न मोठा करते, नागरिकांना संभ्रमित करते असं नाही, आपल्याला माहिती आहे, तर तुम्ही आम्ही आहोत, आता तुम्हाला माहिती आहे की विचारा आता चहाची दुकानं चालू आहेत का, छोटे छोटे हॉटेल चालू आहेत का, विचारा। आज अशी परिस्थिती झालेली आहे की मुंबई शहरामध्ये, एकट्या मुंबईचं बोलते मी, देशभराचं नाही बोलते, राज्यभराचं पण नाही बोलत आहे, एक मुंबईमध्ये 20% जे आहे ते गॅस कमी असल्यामुळे हॉटेल बंद झालेली आहेत। येणाऱ्या दिवसात ते 50% पर्यंत जातील। आज अशी परिस्थिती आहे की 25 गॅस सिलेंडरला लाईन लोकांना नंबर लावला तर 25 दिवसांनी लोकांना गॅस मिळतो आणि हे त्यांच्या स्वतःचे आमदार त्या ठिकाणी चालता चालता लोकांना सांगत चाललेले आहेत की 25 दिवसांनी गॅस मिळतो। अरे काय परिस्थिती आज चाललेली आहे, लोक किती, तुम्हाला माहिती आहे ब्लॅक मध्ये कितीने चाललाय, कमर्शियलचा 9,000 रुपयांनी ब्लॅक मध्ये आज गॅसचं सिलेंडरचे भाव चाललेले आहे। आज आपण जर बघितलं तर 65 रुपये घरगुती गॅसची किंमत वाढवली आहे, कमर्शियल गॅसची किंमत जरी 115 रुपये वाढवली असेल तरी सुद्धा मी सांगितलं की मध्ये जो 5,000 रुपयाला होता आता तो 9,000 पर्यंत पोहोचलेला आहे। अशा वेळा तुम्ही विचार करा, जी गरीब मंडळी आहे, ज्यांच्या घरामध्ये महिला नाहीत किंवा जी लोक कामानिमित्ताने इथे आले, त्यांनी खायचं काय? कोरोनामध्ये आपण बघितलं की लोक खाण्यासाठी रस्त्यावर उभी राहिली, कारण लोकांना हा महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्या वेळेला लोकांना करोना असेल किंवा मधल्या काळामध्ये आपण बघितलं असेल नोटबंदीमध्ये लोकांना लाईनमध्ये उभं करण्याचं काम केलं आणि आता लोक गॅसच्या लाईनमध्ये त्या ठिकाणी उभे आहेत। सगळ्यांचे मूलभूत प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये आहे अन्न, वस्त्र, निवारा, ज्याच्यामध्ये अन्नाचा प्रश्न आहे आणि याच्याबद्दल लोक बोलतात। आणि आज अशी परिस्थिती असताना कुठल्याही तऱ्हेचं उत्तर न देता, खरं तर मी ऐकलं विधानसभेमध्ये काहीतरी त्या दिवशी मेलच्या माध्यमातून धमकी देण्याचं झालं होतं उडवण्याच्या बाबतीत। राज्याचे गृहमंत्री काय करतात, काय करतात राज्याचे गृहमंत्री? एवढी मोठी धमकी देण्याची हिंमत कशी होते? केंद्रामध्ये गृहमंत्री काय करतात? आम्ही तर देशाच्या पंतप्रधानांना प्रश्न तेच विचारतो की तुम्ही पण गायब आहात आणि सिलेंडर पण गायब आहे, दोघांनी काय उत्तर कोणाकडे मागायचं? हरदीप पुरींकडे उत्तर मागायला त्यांना ॲब्स्टेन फाईल पासून वेळ मिळाला पाहिजे ना। मग अशा वेळेचा प्रश्न कोणाकडे विचारायचे आम्ही? केंद्र सरकारमध्ये तुम्ही, राज्य सरकारमध्ये तुम्ही, आणि ज्यावेळी प्रश्न विचारले जनतेचे, हा जनतेचा प्रश्न आहे, हा एका वर्षा गायकवाडचा प्रश्न नाही किंवा एका राहुल गांधीजींचा प्रश्न नाही, हा जनतेचा प्रश्न आहे। आणि जनतेच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही हा आवाज उठवण्याचं काम करणार। ज्यावेळी प्रश्न विचारतो त्यावेळेला काहीच म्हणणार की काँग्रेस विघाती आणि काँग्रेस आहे, तर हिंमत आहे तर उत्तर द्या ना, उत्तर द्या की आता गॅस मी कशी आणणार येणाऱ्या काळामध्ये? ते बोलणं खूप सोपं आहे, गटरापासून ते गॅस तयार करायचं, पकोडा तळायचं, पण ते खरं होत नाही ना, प्रॅक्टिकली होऊ शकत नाही त्या गोष्टी। त्यामुळे मला असं वाटतं की देशाचे पंतप्रधान ज्या ज्या वेळेला गरज असते देशाला त्या त्या वेळेला गायब असतात, त्या त्या वेळेला मौन धारण करतात, लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देत नाहीत। सांगितलं होतं की मी जर काळं धन आणू शकलो नाही तर मला कोणत्या चौरायामध्ये घेऊन जा। आज मी त्यांना प्रश्न विचारते, आज गॅसची परिस्थिती झाली, तुम्ही काय त्याच्यावरती भूमिका करतात? युद्धाबद्दल तुमची भूमिका काय? 30 दिवस तुम्हाला जे आहे ते पेट्रोल घ्यायचं कोणाकडून, तेल ते सुद्धा कोण सांगतंय? रशियामधून घ्यायचं ते पण आपल्याला अमेरिका सांगते। म्हणजे अमेरिकेचे आपण इतके झालोय, किती सिलेंडर होऊन तुम्ही होणार आहात आणि कशासाठी होत आहे? ॲब्स्टेन फाईल जर अदानीसाठी हा प्रश्न विचारा, त्याची उत्तर द्यावी। युद्धाच्या झळा कमी करण्याचा प्रयत्न आहे ते सरकारचे सुरू आहे आणि जगातलं कुठलंही युद्ध थांबवण्याची ताकद ही नरेंद्र मोदींमध्ये। मला सांगा, आता आम्ही संसदमध्ये आहोत ना, ह्या घटना झाल्यापासून देशाचे पंतप्रधान संसदेमध्ये एकदा तरी आले? एकदा तरी जनतेला येऊन बोलले का की मी या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये या कारवाई करणार आहोत, तुम्ही घाबरू नका, तुम्हाला गॅस मिळेल? एकदा तरी देशाच्या पंतप्रधानांनी एक गोष्ट बोललेली आहे संसदेमध्ये, संसदेच्या बाहेर किंवा पत्रकार परिषद घेऊन?
फक्त इलेक्शनचा कॅम्पेन ते करत चालले, कधी केरळाला, कधी इकडे, कधी तिकडे. आमचं म्हणणं असं की जेव्हा देशामध्ये एवढं मोठं संकट आता निर्माण झालेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये जे गॅसची आणि एलपीजीची टंचाई झालेली आहे, त्याचं उत्तर द्यायला तुम्ही या ना. का येत नाही? तुम्ही का गायब झालेला आहात? ज्या ज्या वेळेला प्रश्न विचारण्याचं काम आमचे विरोधी पक्ष नेता करतात, नरवणेबद्दल तुम्हाला बोलायचं नाही, एफसीन बद्दल फाईलबद्दल तुम्हाला बोलायचं नाही, एवढा मेल पाठवला त्याबद्दल तुम्हाला बोलायचं नाही, इराणच्या युद्धामध्ये तुमची भूमिका काय त्याच्याबद्दल तुम्हाला बोलायचं नाही, इस्रायलमध्ये तुम्ही का गेलात 2 दिवस आधी त्याच्याबद्दल तुम्हाला बोलायचं नाही. मग तुम्हाला आज गॅसची टंचाई झाली त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला बोलायचं नाही, चायनाची घुसखोर झाली त्याच्याबद्दल तुम्हाला बोलायचं नाही. ही जी परिस्थिती देशामध्ये चालू आहे ही बरोबर नाहीये. देशाच्या जनतेला ह्या त्रास भोगावा लागतोय. लोक मरण पावतायत. करोनामध्ये लोक मरण पावली. रस्त्या डिमॉनिटायझेशनच्या नोटबंदीमध्ये किती लोक मेली. शेतकरी त्या शेताच्या आंदोलनामध्ये मेले. कोण जबाबदारी घेणार ह्यांची? एवढी लोक गेली जे कोणाचे पिता असतील, कोणाचे पुत्र असतील, कोणाचा पती असेल, अशा लोकांचा मृत्यू होत असेल तर ह्याची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी आणि त्याच्याबद्दल उत्तर द्यावं. त्यासाठी लोकांनी तुम्हाला देशाचं पंतप्रधान बनवलेलं आहे. पंतप्रधान बोलतात की या ठिकाणी काँग्रेस भीतीचं वातावरण देशामध्ये निर्माण करते. त्यांचे स्वतःचे आमदार सांगत होती ना 25 दिवस गॅस मिळत नाही. मी होता व्हिडिओ बघितलाय. कोणी सांगितलं आमदारांनी? तुम्हाला सांगायची मला गरज आहे का? जर 25 दिवस गॅस मिळत नाही हे जे त्या सांगत होत्या त्यांनी खरी जमिनीवर उतरून पण बघावं. आज छोटे छोटे हॉटेलमध्ये काय परिस्थिती आहे, जिथे गरीब माणसं खातात 25 रुपये 50 रुपयामध्ये जेवण खातात, त्यांची काय परिस्थिती आहे. आज जर 20-30% जर हॉटेल बंद झाली तर लोकांनी खायचं कुठे? आज घरगुती गॅससाठी महिला लाईन लावून पुरुष आणि महिला उभ्या आहेत. कोण जबाबदारी घेणार? ज्याच्यामध्ये यांच्या कुटुंबामधले कोण सदस्य वारले त्यांची तुम्हाला घ्यावी लागेल जबाबदारी. आणि या वेळेला ज्या वेळेला गॅसची जरूरत आहे, ज्या वेळेला लोकांना उत्तराची जरूरत आहे, ज्या वेळेला लोकांना आशावादाची गरज आहे, तुम्ही फक्त काय करताय? तुम्ही फक्त काँग्रेस कशी हे आहे, काँग्रेस कशी ते आहे. अरे काँग्रेसला का जनतेला तरी उत्तर द्या. या संसदेमध्ये जनतेला आश्वासित करा. एवढे मोठे काय सांगितलं होतं? अच्छे दिन येणार, आम्ही महिलांवरती अन्याय नाही करणार, आम्ही महागाई कम करणार. काय चाललंय? गॅस वाढला. येणाऱ्या काळामध्ये पेट्रोलचा प्रश्न झालेला आहे, तेलाचा प्रश्न झालेला आहे. ते पण कोठून घ्यायचं, कुठून घ्यायचं ते पण अमेरिका ठरवणार. युद्ध बंद करायचा निर्णय पण अमेरिका घेणार. तुम्ही कुठे जाणार याचा पण निर्णय अमेरिका घेणार. एवढं आपण कॉम्प्रोमाइज काय? एवढं कॉम्प्रोमाइज देशाचे प्राईम मिनिस्टर काय आहेत हा प्रश्न आम्ही त्यांना विचारतोय. आपण पाहिलं या ठिकाणी आहेत त्या होत्या खासदार वर्षा गायकवाड. त्यांनी अनेक प्रश्न आहेत ते उपस्थित केलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी स्वतः या ठिकाणी प्रश्न आहेत ते केलेले आहेत. हैरिनिकीसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.